दर्शनास आलेल्या भाविकांचे नाना भोईर परिवारातर्फे हार्दिक स्वागत. दरवर्षी नवनवीन विषय घेऊन आम्ही गणेश सजावट करत असतो. एखादी चुकीची प्रथा, वाईट व्यसन यावरती आमचा जास्त रोख असतो. यावर्षीही आम्ही अत्यंत वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा विषय मांडला आहे. आपला परिवार, समाज तसंच देशाला भेडसावणारा हा विषय आहे. आज आपण पाहाल तर देशात कुठे ना कुठेतरी महिलांवर, लहान मुलींवर अत्याचार होत असतात. त्यामुळे सर्वजण भयभीत झाले आहेत. नेमका हाच विषय घेऊन आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत गणेश सजावट, रावण. होय, रावण. गणेश भक्तांना नम्र विनंती आहे की या सजावटीद्वारे रावणाचा कुठल्याही प्रकारे उदो करण्याचा आमचा हेतू नाही. रावणात असलेली राक्षसी वृत्ती सध्या आपल्यात झपाट्याने वाढत आहे. त्याचवरती केलेलं हे भाष्य. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती होय. भारतात विविध धर्माचे सण साजरे केले जातात. त्यापैकी एक सण म्हणजे दसरा. प्रभू श्रीराम हे त्यांच्या सत्यनिष्ठा, धैर्य, नीतिमत्ता आणि सहनशीलतेसाठी ओळखले जातात. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं संबोधलं जातं. प्रभू श्रीराम यांना त्यांची आई कैकेयीच्या हट्टापायी 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. वनवासात असताना रावणाने आपल्या शक्तीच्या अहंकारामुळे सीता मातेचं अपहरण केलं. त्याच्या या कृत्यामुळे श्रीरामाने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला. म्हणूनच दसरा हा सण अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. रावणाच्या या कृत्याचा निषेध म्हणून आपल्याला रावणाबद्दल प्रचंड चीड आहे आणि म्हणूनच हजारो वर्षांनंतरही आपण दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो. रावण दहनाच्या दिवशी आपल्यामध्ये राम संचारतो आणि मग आपण बाण मारून रावणाचा पुतळा जाळतो. मी रावण. होय, मी रावण बोलतोय. सीतेचं अपहरण करण्याचं पाप मी केलं. या पापामुळे रामाने माझा वध केला आणि हजारो वर्ष तुम्ही माझा पुतळा जाळताय. आणखीन हजारो वर्ष तुम्ही माझा पुतळा जाळा, पण मला जाण्याआधी तुमच्यातला मला राम दाखवा. होय, मला तुमच्यातला राम दाखवा. दिवसा ढवळ्या रस्त्यावर महिलांच्या अब्रूचे लचके तोडता आणि वर तोंड करून सभ्यतेचा आव आणून दरवर्षी मला जाता. वा रे वा. तर पाहूया तुमच्यात नेमका कोण संचारतो, राम की रावण? शिक्षण म्हणजे ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि क्षमता प्राप्त करण्याची प्रक्रिया. आपल्या प्रगतीसाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. त्याचेच अध्ययन करण्यासाठी मुले मुली लहान वयातच शाळेत जाऊ लागतात. परंतु त्यांना काय माहित, त्याच काही शाळेत वाचलेले बेभान झालेले गिधाडं म्हणजे त्यांचे शिक्षक, शिपाई, सोबतचे विद्यार्थी मुलींच्या देहाचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेले असतात. चोडा सैरा बैरा वारा पिसाट वारे भयभीत उभे हे झाड पान शांत आहे. सावल्या मुठाने हलती भवताली विडती माया डोहाच्या खोल तळाशी अत्यंत पसरली छाया. बऱ्याचदा शाळेमध्ये अशा गिधाडांकडून लहान मुलींवर अत्याचार होत असतात. म्हणून शाळेत जाणाऱ्या मुलींचे पालक आज भयभीत झाले आहेत.
की माझ्या मुलीचे शाळेमध्ये काही बरे वाईट तर होणार नाही ना? सरस्वतीच्या मंदिरात तुम्ही मुलींच्या आबरूचे लचके तोडता आणि सभ्यतेचा आव आणून दरवर्षी मला जाळता. तर हा मग तुम्हीच सांगा, अशा धिदाडांचं काय करायचं? लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यात येणारे एक सुंदर आणि पवित्र नाते. हे नाते प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यावर आधारित असते. पण काही जण लग्न म्हणजे मुलीकडून हुंड्याच्या मार्फत पैसा कमवण्याचा मार्ग समजतात. बाप आपल्या मुलीच्या सुखासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करून कमवलेला पैसा हुंड्यामध्ये नवऱ्या मुलाला देत असतो. त्या मागचा हेतू एकच, माझी मुलगी सुखात राहू दे. मुलीच्या सुखासाठी तो चुकीची प्रथा पार पाडत असतो. पण नवऱ्या मुलाची पैशाची हाव काही कमी होत नाही. पैशाच्या हव्यासापोटी तो आपल्या बायकोचे अतोनात हाल करतो आणि एके दिवशी व्हायचं तेच होतं. अत्याचार सहन न झाल्यामुळे ती मुलगी आत्महत्या करते. मुलीच्या आत्महत्येमुळे बाप कोलमडून पडतो. तिचे संपूर्ण आयुष्य त्याच्या डोळ्यासमोर उभे राहते. हे सर्व कृत्य करत असताना तुमच्यात कोण संचारतो? राम की रावण? राम तर नाहीच, रावणच असणार. मग तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं भट चौकात जाळून टाकायचं का? वंशाचा दिवा मुलगाच हवा म्हणून तुम्ही हजारो सीता आईच्या गर्भात मारून टाकल्या. त्या तानुलीची हाक तुम्हाला काय ऐकू आली नाही? माझ्या शक्तीच्या अहंकारामुळे मी सीतेला पळून नेले. मी केलेल्या एका चुकीची शिक्षा तुम्ही मला हजारो वर्ष देत आहात. आईच्या गर्भात मारत असलेल्या हजारो सीतेसाठी मग तुम्हाला कुठली शिक्षा द्यायची? कुठल्या स्मशानात नेऊन तुम्हाला जाळायचं? इतके कसे तुम्ही निर्दयी झाला? आता तर तरुणांमध्ये एकतर्फी प्रेमाचे फॅडच आले आहे. मुलगी जर प्रेमाला नकार देत असेल तर तिच्यावर ऍसिड ओतून तिला विद्रूप करून आयुष्यातून उठवायचे, नाहीतर पेट्रोल टाकून जाळून ठार मारायचे. मुलीची स्वतःची पसंती नापसंती याचा विचारच करायचा नाही. अरे मुलगी म्हणजे आपली स्वतःची प्रॉपर्टी समजता का? आता तर तुमच्यामध्ये संचारत असलेला रावण प्रवृत्तीचा कहरच झाला. गुरुग्राम मधील टेनिसपटू राधिका यादव हिचा तिच्याच बापाने क्षुल्लक कारणावरून गोळ्या झाडून खून केला. उंगली थामे चलना तूने सिखाया था, पाँव थके तो कांधे पर बिठाया था, खुद की जरूरत त्याग के मेरी खुशियों को पापा तुमने अपना संसार बनाया था. ज्या मुलीला तळ हातावर घोडासारखे जपले तिलाच मारून टाकले. ज्या मुलीला तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवले, स्वतः काबाड कष्ट करून मुलीच्या भवितव्याचा विचार केला आणि त्याच मुलीला क्षुल्लक कारणावरून गोळ्या झाडून ठार मारले. अरे हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःला सुधारवण्याचा. आता तर तुम्ही माझ्याही पुढे गेल्यासारखे वाटताय. यवतमाळमध्ये राजकीय वैर भावनेतून एका अबला महिलेला तिच्या संपूर्ण घराला विजेचा प्रवाह देऊन ठार मारलं.
म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही माझ्याही पुढे गेला. अत्यंत खेदजनक बाब म्हणजे संपूर्ण प्रगतशील भारतामध्ये प्रत्येक तासाला 4 मुलींवरती अत्याचार होतात. आणि तुम्ही म्हणता मेरा भारत महान. या महान देशाला तुमच्यातील वाईट वृत्तीमुळे काळा डाग लागत आहे. जरी मी राक्षसी प्रवृत्तीचा असलो तरी सीतेबरोबर मी वाईट कृत्य केलेलं नाही. याचा अर्थ असा नाही की सर्वजण रावण वृत्तीचे आहेत. समाजात चांगलीही माणसं आहेत. त्याच्या जोरावर देश प्रगतीपथावर पुढे चाललेला आहे. म्हणूनच म्हणतो तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला जाळा, पण जाळण्याआधी तुमच्यातला राम मला दाखवा. तुमच्यातला राम मला दाखवा. गणेश भक्तांनो, आपण रावणाची व्यथा ऐकली. त्या व्यथेतून आपण बोध घेतला पाहिजे. खरोखरच रावण एक असामाजिक प्रवृत्ती, अहंकार, वासना, निर्दयता, क्रूरता, अज्ञानाचं प्रतीक आहे. तसंच एक राक्षसी विचारधारा सुद्धा आहे. अशा रावण प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन करायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या आत झपाट्याने वाढत असलेल्या रावण प्रवृत्तीचे दहन केले पाहिजे. ज्यामुळे आपण तर सुखी होऊच, पण त्याचबरोबर आपला परिवार, समाज व राष्ट्रही सुखी होईल. आपल्यामध्ये झपाट्याने फोफावत असलेल्या रावण प्रवृत्तीचे दहन करण्याचे काम आपल्यापासूनच आरंभ करूया. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, बाजे जंग की घड़ी की तुम हार दो.